बावनकुळे हे मुख्यमंत्री होतील हे तुम्हाला लगेच कसं कळलं? म्हणजे काय लॉजिक आहे? हे खरं आहे की दिल्लीमध्ये कॅबिनेटमध्ये आता ताकदीची माणसंच नाही आहेत. किरण रिजिजूचा आणि कायदा मंत्री पदाची तुम्ही तुलना करू शकता. मराठी माणूस प्रधानमंत्री झाला तर आम्ही स्वागतच करू. मग फडणवीस असले तरी स्वागत. त्यांनी जाऊन दावा ठोकायला पाहिजे. ओम निंबाळकर आणि ईशान्य मुंबईचे संजय खासदार संजय पाटील यांना शिंदे गटात पाठवण्यामध्ये फडणवीसांची महत्वाची भूमिका आहे. सचिन अहिर जे आहे त्याच्याविषयी मला माहित नाही, पण जे आता 6 खासदार गेले त्यांना काय मोदीने निवडून नव्हतं आणलं ना. आम्ही सगळे लोक धक्काप्रूफ झालेलो आहोत. 14चा आकडा येतो. येऊ दे ना, आकडे लावायला काय झालं? काहीच वाटत नाही. रतन खत्रीचा मटका बंद झाला म्हणावं. आता शरद पवार सुद्धा वेळ देतात ना. शरद पवारांचा वेळ कोणीच देत नाही, तरी त्यांचे गेले ना आणि जाणार आहेत म्हणतात अजून. आता या 6 लोकांनी निवडून देऊन दाखवावं ना. 50 कोटी खोक्यात राहत नाहीत ना. 50 कोटी कंटेनर मध्ये राहत. तुमच्या घरासमोर कंटेनर पार्क केला जातो. हे विरोधी पक्षाला शक्य आहे का? नाही. नाहीतर एकनाथ शिंदे का फुटला नसते फुटले ते. मी रामरक्षा आंदोलनात काँग्रेस दिसत नाही. हे चुकीचं आहे. नाशिकला आंदोलन करणार होते आणि केलं तेव्हा हे आंदोलन यशस्वी होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस आणि नाशिकमध्ये ढगफुटी होणार अशी अफवा पसरली. इतकी बदमाशी. अशा प्रत्येक निचतम कृत्याला सुद्धा एक एक्सपायरी डेट असते. 50 वर्ष भाजपच्या मोदी 110 वर्ष राहणार आहेत का? भाजप आहे कोण? अहो चोर लोक आहेत. तुम्ही चोरांचं कसं काय ऐकता? भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे म्हणजे काय हिंदुत्व आहे का? अजिबात नाही. तुम्ही जे बोलता ते मुद्दाम वापरता 100%. आणि म्हणतात की हे कट करून नाहीच ना. ते चुकीचे नाही राहू. अजिबात. ज्यांना जी भाषा कळते त्या भाषेचा वापर करा. उद्या यांची नातवंड यांची पोरं बाहेर काय फिरणार? गद्दाराची पोरं, गद्दाराची नातवंड हे एकनाथ शिंदेच्या घरातच सगळं दारू पीत बसले होते. आम्हाला सगळं माहित होतं. पुढे बोल. मग काही हालचाल नाही. अहो त्यांना 25-25 कोटी रुपये ऍडव्हान्स दिला होता. ज्यांना 5वी बहुमताची नशा चढली हे माथे फिरू झाले. पण मी अनेकदा बोलतो राव, दाऊद दूध कशाला म्हणतायत? ज्या दिवशी आमच्या हातामध्ये 1 तास ईडी आणि सीबीआय येईल त्या दिवशी शिंदे राजकारणात राहणार.